आणि आता एक राजकीय बातमी आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। कारण राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे। दरम्यान महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात आता स्थान देणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? शरद पवारांचे गटातील काही नेते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। नक्कीच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते मंडळी जे आहेत, जे विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत, ते अजित पवारांची साथ घेणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। खरं तर राहुल मोटे जे भूमपरांडा या विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले होते, ते राहुल मोटे, त्याचसोबतच अहिल्यानगर मधील श्रीगोंदा विधानसभेमधले जे अपक्ष उमेदवार होते राहुल जगताप, आणि त्याचसोबतच सेलू आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातील विजय भांबळे, हे तिन्ही जे विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले जे उमेदवार आहेत, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लवकरच पक्षप्रवेश करतील अशी माहिती सध्या मिळते। परंतु यांच्या या सर्व नेत्यांच्या अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।